नील ब्लॉग या आपल्या चॅनलवरती मी रिहा माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर या ब्लॉगमध्ये मी माझ्या फॅमिली लाईफपासून सुरुवात केली आहे। काल संडे होता तर मी जितकं काही शूट करू शकले ते तुम्ही आता पुढे बघणारच आहात। आता येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही गावाकडची ट्रिप करणार आहोत आणि आमच्या गावाकडे पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वातावरण होतं आणि खूप सुंदर अशी स्थळं आहेत जी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहीत देखील नसतील। अशी आम्ही छोटी छोटी स्थळं देखील आम्ही त्यामध्ये कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला खूप आवडेल ही माझी खात्री आहे। तर प्लीज येणाऱ्या ब्लॉगसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सध्या आमची गावाकडे जाण्याची तयारी चालू आहे, पण आमच्या गाडीच्या सर्व्हिसिंगचं थोडं काम निघालेलं आहे, सो त्याचे पार्ट्स यायला थोडा उशीर लागतो आहे। आणि जसंच आमचं गाडीचं काम होणार तसंच आम्ही गावाला जाणार आणि छान छान असे ब्लॉग आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत। येणाऱ्या इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी नक्कीच तुम्ही तयार राहा, तुम्हाला खूप आवडतील आमचे येणारे ब्लॉग। तर आज संडे आहे आणि आम्ही आता सिटीमध्ये चाललो आहोत। काही थोडीफार आमची कामं आहेत ते आम्ही करणार आहोत। तर काय काम आहे ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघणारच आहेत। तर इथे माझ्याबरोबर आहे माझे मिस्टर नील। नील हाय करा। हाय। आज मी हा बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला आहे। आज आम्ही थोडे सेम आहोत। नीलने मॅचिंग केलंय माझ्याबरोबर, हो ना? हो। बराचसा बाजार बंद दिसतो आज। काय नाही काय काम सांगता येत नाही। काम ना? काही ठराविक दुकानं संडे असल्यामुळे बंद असतील आज, तू ना? पाहूया आता गेल्यावरच समजेल। संडे म्हटलं का बाहेर पडायला मजा वाटते, सुट्टी एन्जॉय केल्यासारखं वाटतं। आणि या ढगाळ वातावरणामुळे बाहेर फिरायला तर आणखी मजा येते। नील वातावरण किती छान झालंय। काय पण आपली सुट्टी नसते ना ऑफिस। मी नीलला नेहमी म्हणत असते, नील सुट्टी असली ना तर जास्त लवकरच जाऊया आपल्या गावाकडे। नील आता गावाकडे जायला तयार होते, पण ते सुट्टीचा विचार करताय खूप दिवसापासून, पण हरकत नाही कारण माझा रोज हट्ट चालू आहे की नील गावाकडे कधी जायचं कारण पावसाळ्यामध्ये आमच्या गावाकडं इतकं छान वातावरण झालेलं असतं ना। तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच ते खूप छान छान ब्लॉग गावाकडचे होणार आहे आणि गावाकडचे ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप आवडतील तिकडचे ब्लॉग बघायला। ज्या कामासाठी आम्ही निघालो होतो ते काम तर काही झालं नाही, शॉप बंद होता, पण आता नीलने ठरवल्याप्रमाणे आम्ही लॉंग ड्राईव्हला चाललो आहे, जे मला खूप आवडतं। ही नगरची बाजार समिती अहमदनगर, केडगाव बायपासला आहे हे। वेळ खाऊ घालणार 15 मिनिटाचा रस्ता आहे। ट्रॅफिक काही नाही, जे स्पोर्ट कार एवढी पळती तरी ट्रॅफिकला पण बघत नाही। हां, पण तिकडे गाड्या त्यांच्यावरून घेऊन जाऊ तुम्ही।
कुठे लावता गाडी? इकडे बघून. काय का नाही? नेप्तीची भेळ. ही आली आहे आमची नेप्तीची प्रसिद्ध भेळ आणि आता मी एका मस्त स्पॉटला बसून हे खाणार आहोत. आता आमची फॅमिली पण आमचं वेट करत आहे तिथे आणि आम्ही चाललो. आणि आम्ही आलो आहोत आता चांद बेबी महाल या ठिकाणामध्ये. हे नगरमधील प्रसिद्ध असं पर्यटक ठिकाण आहे. आणि आता मी माझी फॅमिली तुम्हाला दाखवते. आणि ही आहे नेप्तीची भेळ. कांदा, लिंबू, काकडी आणि मटकीची उसळ मिक्स करून. यांची ओळख तर झाली आहे. ताई हाय बोल. या आहे माझ्या ननंद निशा ताई. हाय बोला. दीदी हाय कर. आणि ही आहे निशा ताईची क्यूट परी शर्वरी. घरी आम्ही हिला दीदी म्हणतो. मम्मी हाय. हे आमच्या मम्मी आहेत आणि यांच्यासोबत बसलेला आहे माझा मुलगा विहान. हा आहे निशाताईचा मोठा मुलगा शर्विन. खूप लाजाळू आहे. ओहो, समोरून नीलची फेवरेट कार जीप कंपास. तर आता आम्ही घरी जायला निघालोय. मुलांनी खूप एन्जॉय केला इथं. आम्ही देखील सगळ्यांनी सोबत मस्तपैकी भेळ वगैरे खाल्ली. वातावरण खूप छान होतं ना, एकदम पावसासारखं झालंय, त्यामुळं मजा आली है ना नील? हो. काय खाताय मम्मी? शेंगा खाते. दाखव शेंगा तू दाखव. दीदी तू सांग अभ्यास करते. सांग मला अभ्यास करतीये. काय करते दीदी? इट्स स्टडी टाइम. मैं नहीं बताऊंगी, बताओ ना. आमच्या दीदीचा अभ्यास चाललाय. खेळून खेळून दमली ती, आता अभ्यास करतीये हे ना. मम्मीचा पण अभ्यास चाललाय. या दोघांचा अभ्यास दाखव. हा मोबाईल. आणि ह्या दोघांचा हा अभ्यास. दाढी तर छान लागत होत्या पण खाता येईल ना दाढीने. हे आहे आमचं घर. इथे आमचे सासूबाई, सासरे, दीर, नणंद, लेकरं राहतात. चाललो आता आम्ही घरी. बाय. गाडी लावली आता मी चाललो इथं. बाय बो. इथे नील आणि युबी गाडीवर बसलेत आणि आता मी जाणार. फायनली आता 6:30 वाजले संध्याकाळचे आणि आता आम्ही आमच्या घरी आलो आहोत. आणि मम्मीनी मस्तपैकी चिकन बिर्याणी पाठवली आहे. आता आमची बिर्याणी खाऊन झाली आहे. बिर्याणी खूप छान झाली होती. आता संध्याकाळचे 7 वाजले आहे आणि आज नीलला काही आठवड्याभर सुट्टी नसती. आज रविवार, त्यामुळे आज त्यांना काही थोडी शॉपिंग करायची मूड आहे. तर आता आम्ही निघत आहोत. तर बघूया ब्लॉगमध्ये की ते काय काय घेणार आहे आज. आणि हा बघा आपला छोटा ब्लॉगर. मम्मा करत आहे म्हणून त्याला पण ते करायला आवडतंय. भूत घ्यायचे पप्पाला, तर आम्हाला जावं लागेल भूत घ्यायला. तर आम्ही
पिवळा घरी गेलतो. तिथं लय मज्जा केली. 12 बावळेला गेलतो. तिथं बी लय मज्जा केली. सगळीकडे लय मज्जा केली. विहान हाय कर. इथे नील स्वतःसाठी टी शर्ट बघत होते, पण त्यांना जसं पाहिजे होते तसे त्यांना भेटले नाही. सो आता आम्ही पुढे सिटीमध्ये जाऊन बघू एखाद्या शॉपमध्ये त्यांना जसं पाहिजे तसं भेटतं का. हे दोन चालतील ना. माझा कोणता आहे? तुझावाला हा आणि हा माझावाला. ठीक आहे. इथे आम्ही दोघांनी 2 गॉगल्स घेतले. माझा गॉगल फुटल्यामुळे मला गॉगल्सची खूप गरज होती, कारण बाईकवर जाण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे गॉगल्सची किती गरज पडते धुळेमुळे. तर युपी देखील खूप एक्साईट होता घेण्यासाठी, पण त्याच्या मापाचं त्याला नाही भेटले. आणि त्याच्याकडे 2 इतर आहेत, पण नील युनिक शोधत होते, पण ते तिथे नाही भेटलं. सो मी ठरवलं की आपण त्याला नंतर घेऊ. यानंतर आम्ही लगेच शूज बघण्यासाठी गेलो आणि खरंच नीलला जसे पाहिजे होते तसे शूज त्यांना लगेच भेटले तिथं. सो आय एम हॅप्पी. नीलच्या शूजचा व्हिडिओ मी काढत होते आणि अचानक युबी म्हणायला लागलं की माझ्या पण पायाचा व्हिडिओ काढ. आणि हे बघा, त्याच्या पण पायाचा व्हिडिओ मी काढला. सो फ्रेंड्स, हे शूज आम्ही घेतले नीलसाठी. पॅटर्न खूप छान वाटला आणि पायात पण मस्त वाटले एकदम. हे गोल्डन वर्क वगैरे हे खूप छान वाटलं. सोल पण एकदम भारीच आहे. एकंदर त्यांना खूप आवडले हे शूज आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये देखील भेटलं. आणि अजून आम्ही घेतलेल्या शॉपिंगपैकी हे 2 गॉगल्स आम्ही घेतले. एक नीलसाठी, एक माझ्यासाठी. घेताना तर तुम्ही पाहिलेच आहे. शर्ट आम्ही बघत होतो, पण ते काही त्यांना आवडले नाही. पाय दुखते ना मुंडे. सो फ्रेंड्स, हा होता आजचा आमचा संडे आणि पूर्ण दिवस तो खरोखर आमचा बिझी गेला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. 2 मिनटं प्लीज. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता मी घेणार आहे ब्लॅक कॉफी, माझी फेवरेट. आणि जेवण तर आमचं झालं आहे. आता पुन्हा जेवणार नाही. सो आम्ही फक्त एक लाईट पॅटीस आणले आहे. आम्ही आता फक्त पॅटीस खाणार आहोत आणि त्यासोबत कॉफी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घरच्यांची काळजी घ्या आणि आनंदित राहा. बोलूया. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही मस्तपैकी. तर आता आमचं जेवण झालेलं आहे.